व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉल चाललाय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. चौकार आलाय आणि चौकारानं मात्र या डावाची सुरुवात झाली आहे. किरण लटके गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल कमालीचा फटका. स्वीप केले बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. अप्रतिम सुरुवात मात्र पाहायला मिळाली आहे. बॅक टू बॅक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. समोरून थोडेसे बाजूला या. सगळ्यांना विनंती आहे. किरण लटके यांच्यावरती आक्रमण झालंय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली परशुराम यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील इनफिल्डच्यावरून उडवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल झेल ड्रॉप झालाय. बॉल पर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली संकेत वैकुल तिथे होते. झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. किरण लटके जरूर थोडेसे नाखुश आहे. कठीण झेल होता. पॉईंट रिजनला पाठीमागे धावत जायचं होतं. झेल जर पकडला गेला असतं तर अप्रतिम झेल झाला असता या स्पर्धेमधला. परंतु झेल तिथे ड्रॉप होते. 1 रन शॉट. एस इट इज 1 फॉर दी ओव्हर. एस इट इज सॉरी. ओ लिडिंग एज. कमालीचा झेल तिथे टिपलाय. यावेळेस मात्र बाउन्सला ऍडजस्ट करू शकले नाहीयेत आणि चांगला झेल. कट अँड बोर्ड. किरण लटके मिळवत आहेत सफलता पहिली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. परशुराम यांनी दर्जेदार सुरुवात केली होती. 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग पाठीमागच्या बॉलवरती मिळाली आणि त्याच्या पुढच्याच बॉलवरती विकेट आली. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती किरण लटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर फलंदाजीसाठी फलंदाज डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हॅलो ओके. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 10. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 10 धावा धावफलकावरती आहेत. चला षटक क्रमांक 2 ला सुरुवात करायची आहे. किरण लटके यांचं पहिले षटक संपले. 10 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत वाईकुळ आपल्याला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये. 10 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी सुभाष चाळके सज्ज होत आहेत स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज संकेत वाईकुळ गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 2चा खेळाला सुरुवात होती. संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. पुन्हा एकदा किरण लटके मे बी तिथे आहेत आणि झेल टिपलाय. विकेट आली. किरण लटके यांना एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सफलता इथे येते. विकेट आली. सुभाष शून्यावरती बाद होत आहे. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती लहू मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती लहू मैदानावरती दाखल झालेत.
यावेळेस मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. संकेत वायकुळ गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. बॅटिंगसाठी लहू आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती दीपक पाहायला मिळत आहेत. संकेत वायकुळ लॉफ केलाय. कमालीचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झाली आहे चूक आणि बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. संग्राम डाकरे यांच्याकडून झेल सुटलाय आणि ही देखील आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. संग्राम डाकरे सेफेस्ट फिल्डर आहेत परंतु त्यांच्याकडून चूक झाली आहे. यावेळेस देखील आक्रमण हवेमध्ये बॉल. यावेळेस क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली झेल टिपला जाईल यावेळेस आणि आली सफलता. सूचित होती तिथे चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आणि सफलता आली आहे. फलंदाज बाद विकेट. 17 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती दाखल होत आहेत. धनेश मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज धनेश मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये पुढचा बॉल प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे या षटकामधला. एक षटकार जरूर आलाय तो नक्कीच टोचत असेल संकेत यांना कारण सेल सुटून तो षटकार आलाय. वड कॅच दाढीच. अप्रतिम झेल आहे. किरण लटके कमालीचे ऍथलीट आहेत. लाजवाब झेल टिपलाय आणि विकेट आली आणखी एक. फलंदाज बाद होतील. धावफलकावरती धावा 17. 17 लॉस ऑफ दी 3 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा. नवीन फलंदाज रमेश मैदानावरती दाखल झालेत. किरण लटके फुल पॅकेज आपल्या टीमसाठी कारण गोलंदाजी अप्रतिम करतात. फलंदाजी दर्जेदार आणि तदनंतर क्षेत्ररक्षण विकेट किपिंग या सर्व गोष्टी अष्टपैलू खेळाडू आहेत. किरण लटके बेस्ट ऍथलीट आहेत. 17 धावा धावफलकावरती 17 लॉस ऑफ दी 4 विकेट. नवीन फलंदाज रमेश मैदानावरती. रमेश आणि लहू ही जोडी मैदानावरती आहे. सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी अंतिम षटकाचा खेळ येथे सुरू होईल. विकास पोट मान आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंगाणेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे आपलं विनंती आहे. स्टेप आउट झाले तदनंतर समोरच्या दिशेने बॉल वरती आक्रमण केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कमालीचा फटका आहे. क्रिकेटचा क्लास. बॉलला फेकून दिलाय सीमारेषे पार. षटकार. स्टेप आउट झाले तदनंतर बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि तदनंतर हा प्रहार केलाय. षटकार ढोकलाय. फलंदाज लहू यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 23 धावा धावफलकावरती 23. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. वन्स मोर क्षेत्ररक्षक आहेत. कृष्णा गोरा बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपतील. सेफेस्ट हँड आहेत आणि आणखीन एक सफलता. फलंदाज बाद विकेट. नवीन फलंदाज नितीन मैदानावरती दाखल होत आहेत. लहू यांनी एक षटकार लगवला परंतु ते देखील बाद झालेत आणि नवीन फलंदाज नितीन मैदानावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. पडझड इथे झाली आहे. शिवलीला स्पोर्ट कंबोडी संघाला खरं तर चांगली सुरुवात मिळाली होती. 2 चौकार लगातार परशुराम यांनी लगावले होते. नंतर 2 धावा आल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा धावफलकावरती होत्या. आता अंतिम षटकामध्ये आपण आहोत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 23. यावेळेस देखील चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळतायत. क्षेत्ररक्षकांसाठी मोठी चेस आहे. पॉईंटचे खेळाडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये आलेत तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक
3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 25 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 अधिकृत बॉल बाकी आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. प्रत्येक जण संघर्ष करतोय मैदानावरती. शिवलीला स्पोर्ट कुंभवडे पहिला सामना खूप कमालीचे खेळलेत, परंतु या सामन्यामध्ये थोड्याशा अडचणी मात्र येताना त्यांना पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती. सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. फुलटॉस बॉल होता. चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत सुरेश कोटकर आणि धावता धावता कोसळलेत फलंदाज. रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. विकेट आली. एकच धाव प्राप्त होईल. 27 धावा धाव फलकावरती. 27. नवीन फलंदाज वेदांत मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 8 वरती. 27 धावा धावफलकावरती आहे. 27. यावेळेस देखील चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. बॉल चाललाय खूप वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज. विकेट आहे. रनआउट झालेत आणि इथे एकच धाव शेवटच्या बॉलवरती देखील प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 29 धाव्यांचं लक्ष असेल. 29 इज द टार्गेट. चला विकास स्पोर्ट मान आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी दोनही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. सेकंड राऊंडचा पुढचा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने विकास स्पोर्ट मान आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी हा सामना यानंतर आपल्या भेटीला येतोय. चला सह्याद्री 11 जुगाई आपण आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवा. विनंती आहे. सह्याद्री 11 जुगाई टीम आपण आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवायची आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. वेळेचा अभाव आहे. थोडी घाई करा. अठ्ठावीस धाव्यांचं लक्ष आहे. 29 धाव्यांचं लक्ष आहे. 29 इज द टार्गेट. 28 पहिल्या डावामध्ये बनला गेलात. 29 धाव्यांचं लक्ष आहे. जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी संघाचे कॅप्टन आपण आलात का? जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी कॅप्टन टॉससाठी या विनंती आहे. आणि विकास स्पोर्ट मान संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी हा शेवटचा कॉल असेल. अदरवाईज समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. सन्मान्य पिंटू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. मी विनंती करतोय पिंटू पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करायचा आहे.
पहिला बॉल प्ले अँड मिस, पहिला बॉल डॉट. कृष्णा गुरव स्ट्राईक एंडवरती आहेत. कृष्णा गुरव आणि किरण लटके हे दोन्ही मैदानावरती 29 धाव्यांचं लक्ष आहे. पहिला बॉल डॉट आलाय. ज्यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचताय, झेल टिपला जाईल. कृष्णा गुरव शून्यावरती बाद होत आहेत. विकेट, फलंदाज बाद. संग्राम डाकरे मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती, इनॅट नंबर 3 वरती संग्राम डाकरे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. कृष्णा गुरव शून्यावरती बाद झालेत. सिल्वर डकचे शिकार ते ठरत आहेत. शून्यावरती दुसरा बॉल फेस करत असताना बाद होत आहेत. कृष्णा गुरव हिंगणवाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली आहे पुढच्या सामन्यामध्ये. त्यांच्या विरोधामध्ये विकास पोटमान असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. संग्राम डाकरे मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती सुभाष चाळके गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. लक्ष 29 धाव्यांचं आहे. सुरुवात मात्र दमदार केली आहे सुभाष चाळके यांनी. पहिल्या 3 बॉलमध्ये एक सफलता आहे. आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. 29 धाव्यांचं लक्ष आहे. गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळते सुभाष चाळके यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच गेलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा झेल टिपला जाईल. संग्राम डाकरे देखील शून्यावरती बाद होत आहेत. दुसरा धक्का लागलाय सह्याद्री 11 जुगाई टीमला. संग्राम डाकरे देखील सिल्वर डकच्या शिकार ठरत आहेत. शून्यावरती दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुनील मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती सुनील मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण लटके नॉन स्ट्राईक एंडला आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. कमाल इथं क्षेत्ररक्षण आहे. वाव, क्या बात आहे. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर. एकच धाव तिथे प्राप्त होती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावपलकावरती आहे. गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळाली आहे. किरण लटके स्ट्राईक एंडवरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. मोठ्या फटक्याकडे जाणार की मग स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार हा प्रश्न मैदानावरती आहे. 29 धाव्यांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 1च धाव आली आहे. 2 विकेट. फुलर लेनचा बॉल होता, बचावलेत. हा देखील कमालीचा बॉल. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव ही खासियत आहे. सुभाष चाळके यांची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा कमी झाल्या होत्या पहिल्या डावामध्ये, परंतु आता बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 29 धाव्यांचं लक्ष. काय गोलंदाजी केली सुभाष चाळके यांनी. अप्रतिम गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली. चला टाइमपास करू नका, लगेच आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. अतिरिक्त वेळ मैदानावरती घेऊ नका, ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक धाव केवळ धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे. सुभाष स्ट्राईक एंडवरती आहेत. सुनील स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत सुनील यांचं खातं खोललंय. 2 फलंदाज खातं खोलू शकले नाही आहेत. कृष्णा गुरव आणि संग्राम डाकरे शून्यावरती बाद झालेत. 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 28 अजूनही बनवायच्यात. 12 बॉलमध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे.
फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे काऊ फेजला. खराब क्षेत्ररक्षण. फुटबॉल खेळतात क्रिकेटच्या मैदानावरती आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. एकूण 3 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 26-11 सांगितलं मला. 11-26 ची गरज आहे. आणि यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात. एक धाव कंप्लीट होईल आणि एकच धाव पूर्ण होईल. धावा 4. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 4 धावा केवळ धावफलकावरती. परशुराम गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी किरण लटके दाखल झालेत. 29 धावांचा पल्ला गाठायचा आहे. किरण लटके यांच्याकडे क्षमता आहे परंतु दबाव देखील त्यांच्यावरती असणार आहे. आता समोर दिशेने खेळतायत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला गॅदर करतील. एकच धाव तिथे उपलब्ध. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पुढचा बॉल परशुराम यांचा. यावेळेस लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपतील. सुभाष देखील बाद झालेत. सुनील देखील बाद झालेत. आणखी एक विकेट. सुभाष यांनी झेल टिपलाय आणि सुनील इथे बाद झालेत. नवीन फलंदाज सुजित मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका मागून एक विकेट. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट येताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी दबावामध्ये सह्याद्री 11 मिळून जुगाई. 8 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. सुजित मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 7. यावेळेस देखील वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावर धावा आहेत 8. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. 29 धावांचं लक्ष. 21 धावा अजूनही बनवायच्यात. 7 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. शपल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल डॉट आलाय. 6 बॉल मध्ये 21 बनवायच्यात. किरण लटके आता स्ट्राईक एंड वरती पोहोचतायत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 21 बनवायच्यात. कमालीची गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये सुभाष यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. केवळ 1 धाव खर्च केली होती. 2 सफलता आपल्या नावावरती केल्या होत्या आणि परशुराम यांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. केवळ 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने देखील मिळवली आहे आणि आता शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 21 इथून मात्र रिक्वायर्ड असतील. आठ धावा धावफलकावरती आहेत. लहू गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. 6 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावा. किरण लटके स्ट्राईक एंडवरती. क्षमता आहे किरण लटके यांच्याकडे. असे अनेक प्रसंग किरण लटके यांनी पाहिलेले आहेत आणि अशा अनेक प्रसंगांमधून आपल्या टीमला बाहेर काढण्याचं काम किरण लटके यांनी केलंय. 6 बॉल 21 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतात किरण लटके.
काऊ फेजला या बॉलला फेकून दिलाय, सरळ बॅटने हा प्रहार केलाय, ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती गगनचुंबी षटकार, 6 धावा. पाच बॉल 15 धाव्यांची आवश्यकता आहे. किरण लटके यांच्याकडे क्षमता आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याने आक्रमण केलंय. षटकार तर ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज लहू यांच्यावरती आक्रमण केले. 5 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 5-15चं समीकरण मैदानावरती आहे. किरण लटके पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा किरण लटके स्वतःला बॅक करतायत. आणखीन एक कमालीचा फटका त्यांच्या बॅट मधून आणि आणखीन एक बॉल जाईल सीमारेषे पार. सौ सोनार की एक लोहार की. किरण लटके यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 कंसेक्युटिव्ह इन अ रो षटकार. वीस धावा धावपलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती. लहू गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार लहू यांच्या विरोधामध्ये आलेत. किरण लटके कमालीची बॅटिंग सध्या करतायत मैदानावरती. 4 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. 21 धावा शेवटच्या षटकामध्ये पाहिजे होत्या. 4-9ची आवश्यकता आहे. किरण लटके पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने ठोकलेत. चार बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 9 धावा अजूनही बनवायच्यात. किरण लटके ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस झालाय. आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बॉल सोबत खेळत राहिले क्षेत्ररक्षक. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉल 6 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. सुजित कासार स्ट्राईक एंड वरती आहेत. किरण लटके यांच्याकडे क्षमता आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं तिथे 3 धावा प्राप्त झाल्यात. 3 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील इथे किती धावाचा प्रयत्न होतोय. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. 2 धावा प्राप्त झाला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा सुरू आहे आणि तिसरी देखील धाव प्राप्त होतीये. 2 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचं मैदान आहे आणि या क्रिकेटच्या मैदानावरती मात्र अशा गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. 21 धाव्यांची आवश्यकता होती 6 बॉलमध्ये, परंतु सध्याच्या घडीला 2 बॉल शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ कभी नहीं रखते आणि तो फलंदाज मैदानावरती आहे. अनहोनी को होनी कर सकता है वो है किरण लटके. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 2 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. लहू यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 बॉलमध्ये 3 धावा अजूनही बनवायच्यात. हा बॉल महत्वाचा आहे. कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. किरण लटके फिनिशर ओपनिंग स्टाईल. 21 धावा लागत असताना 1 बॉल राखत हा सामना किरण लटकेंनी आपल्या टीमला जिंकून दिलाय. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. कमालीचं डिटर्मिनेशन पाहायला मिळालंय. किरण लटके क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आणि हा सामना मात्र त्याने आपल्या संघाला जिंकून दिलाय. किरण लटके अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळालाय आणि या परफॉर्मन्सच्या जोरावरती या ठिकाणी सह्याद्री 11-11 जुगाई संघ आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. परंतु दाद दिली पाहिजे सुभाष आणि परशुराम या बंधूंची. काय गोलंदाजी त्याने केली आहे. कमी धावा डिपेंड करायच्या होत्या परंतु तरी देखील सामना 6 बॉल 21 वरती आणून ठेवला. त्यासाठी या दोघांचं देखील कौतुक झालं पाहिजे सुभाष आणि परशुरामचं.